राहुल गांधी देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. थोडासा त्यांचा अभ्यास खूप कच्चा आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेहमीच हे मतदान कमी होत असतं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी अधिक वाढत असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिका असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, याच्यामध्ये सुद्धा वाढते. आणि जर काय मी 40 वर्ष राजकारणामध्ये आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 85 ते 90% आसपास मतदान त्या ठिकाणी होत असतं. त्याच्यामुळे जणू काय फार मोठा एखादा जावई शोध लावला आहे या पद्धतीने हे राहुल गांधींचं वक्तव्य त्या ठिकाणी आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये ही अशी वाढी मतदानाची प्रक्रिया त्या ठिकाणी सांगत एकतर या संबंध निवडणूक प्रक्रिया जी मी सांगतो आहे, कारण आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढलेलो आहोत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही लक्ष घालतो. आपणही सगळे शोधपत्रकार सगळे पत्रकार आहात. आपण बघा, मी जी क्रोनॉलॉजी सांगितली, ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विधानसभा आणि मग लोकसभा, यामध्ये अशा पद्धतीने मतदानाची प्रक्रिया ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत गेला तर अशी कमी कमी होत जाते. आणि लोकसभेपासून आपण ग्रामपंचायतीमध्ये गेला तर ती वाढत जाते. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची टीका ही केवळ लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठीच किंवा लोकसभेमध्ये ज्या पैसे यश त्यांना त्यावेळेला मिळालं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला प्रचंड पराभव हा अजूनही त्यांना पचवता येत नाही, एवढंच मला या ठिकाणी अंतर